नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण वाळवणीचा पदार्थ पाहणार आहोत. तर इथे मी अगदी खुसखुशीत असे ना सोडा ना पापड खार वापरता हे असे खुसखुशीत रव्याचे पापड बनवणार आहोत. करायला अगदी साधे आणि सोपे आहेत आणि अगदी दुप्पट आणि तिप्पट फुलले जातात. चला रेसिपी सुरुवात करायच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या. इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे. त्या पातेल्यामध्ये वाटीने मोजून 1 वाटी इथे रवा घेतलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता ज्या वाटीने मी इथे रवा घेतलेला आहे त्याच वाटीने इथे मी 5 वाटी पाणी घेतलेलं आहे. तर पाणी घातल्यानंतर सर्व व्यवस्थित रवा पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया, जेणेकरून तो छान असा पाण्यामध्ये मिक्स होईल. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. सर्व मिक्स करून झाल्यानंतर आता हे पातेलं असंच गॅसवरती ठेवायचं आहे. सुरुवातीला गॅस मध्यम ठेवून आपल्याला छान अशी याची खीर शिजवून घ्यायची आहे. खिरीला हळूहळू उकळी यायला लागली की गॅस मंद करायचा आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला ही छान अशी खीर शिजवून घ्यायची आहे. ही खीर शिजवताना सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर ते पातेल्याला चिकटू शकतं. उकळी आली. आता इथे बऱ्यापैकी मिश्रण शिजलेलं आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स आणि 1 चमचा जिरे घालणार आहोत. पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. मिश्रण थोडंसं भांड्यामध्ये जास्त झाल्यामुळे मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. तर व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने जोपर्यंत पळीला हे मिश्रण चिकटून राहत नाही तोपर्यंत आपलं मिश्रण शिजत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. इथे पळीला व्यवस्थित असं हे मिश्रण चिकटून राहतं, याचाच अर्थ हे मिश्रण शिजून तयार आहे. आता आपण पापड बनवण्यासाठी एक प्लास्टिक घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती पळीने असे छोटे छोटे तुम्हाला ज्या आकारामध्ये हवे असतील त्या आकारामध्ये ह्याचे पापड बनवून घ्यायचे आहेत. हलकंसं मिश्रण जरी गार झालं आणि नंतर जरी तुम्ही ह्याचे पापड बनवलात तरी चालेल. इथे मी गरम असतानाच पापड बनवले होते, त्याच्यामुळे थोडेसे ते असे इकडे तिकडे पसरत होतं. तर तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने इथे मी संपूर्ण जे पापड आहेत ते बनवून घेतलेले आहेत. हे पापड उन्हामध्ये तुम्ही 2 ते 3 दिवस सुकवू शकता किंवा फॅनखालीही हे पापड अगदी व्यवस्थित असे सुकले जातात. मी ते हे पापड 1 दिवस फॅनखाली सुकवून घेतलेले आहेत आणि 1 दिवस सुकवल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता हे काहीसे असे बनले जातात. आणि या पद्धतीने सुकल्यानंतर आपल्याला हे जे पापड आहेत ते परतवून घ्यायचे आहेत, जेणेकरून दुसऱ्या बाजूनेही ते व्यवस्थित असे सुकले जातील. तर 1 दिवस फॅनखाली सुकवल्यानंतर दुसऱ्या बाजूने इथे मी परतून घेते आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी जरा सुरुवातीला त्याच्या कडा ओपन करायच्या, नंतर हा पापड अगदी व्यवस्थित निघला जातो, अजिबात मोडत नाही. आपण जितकं मिश्रण हे व्यवस्थित शिजवू तितके आपले पापड व्यवस्थित बनले जातात. तर इथे मी संपूर्ण जे पापड आहेत ते व्यवस्थित असे परतवून घेतलेले आहेत आणि परतवून घेतल्यानंतर पुन्हा हे 2 ते 3 दिवस आपल्याला उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत. तर इथे मी संपूर्णपणे 4 दिवस हे पापड असे छान कडकडीत होईपर्यंत उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत. जितके पापड जास्तीत जास्त दिवस आपण उन्हामध्ये सुकवून घेऊ तितके ते जास्तीत जास्त दिवस टिकले जातात. अगदी 1-2 वर्षही हे पापड असे छान राहतात. आता आपण हे पापड तळून पाहूया. त्याच्यासाठी गॅसवरती कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये पापड घातलेला आहे आणि ते तुम्ही पाहू शकता पापड तेलामध्ये सोडल्यानंतर अगदी दुप्पट आणि तिप्पट असा हा पापड फुलला गेलेला आहे. अगदी कमी तेलामध्येच भरपूर असे हे पापड तळले जातात, कारण हे बनायलाही अगदी साधे सोपे आहेत. इथे दुसराही पापड इथे मी तळून दाखवते. तर इथे तुम्ही पाहू शकता हाही पापड अगदी छान असा फुललेला आहे आणि त्याचबरोबर अगदी खुसखुशीत हे पापड बनले जातात. याच्यामध्ये मी सोडा किंवा पापड खार अजिबात वापरलेला नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता हे तळलेले जे पापड आहे त्यांची साईज आणि आपण जे सुरुवातीला वाळवून घेतलेले आहेत त्याची साईज अगदी पहा किती छोटा हा पापड होता आणि त्याचा तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट असा फुलला गेलेला आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हाला ही छान छान रेसिपी पाहता येतील. इथे तुम्ही पाहू शकता अगदी एका हातानेच अगदी संपूर्ण हा पापड चुरला गेलेला आहे. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.